कॅनडामध्ये शीख फुटीरतावादी आणि कॅनडाचा नागरिक असलेल्या हरदीप सिंह निज्जरची यावर्षी जूनमध्ये हत्या झाली. या हत्येमध्ये कॅनडात असलेल्या राजनैतिक अधिकाऱ्यांचा सहभाग होता असा आरोप कॅनडाने केला आहे. त्यामुळे भारत आणि कॅनडाचे संबंध ताणले गेलेत. दोन्ही देशांशी संबंधित राजदूतांची हकालपट्टी केली आहे. या घटनेवर मोठं शाब्दिक युद्धही झालंय. या घटनेमुळे कॅनडात असलेले भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. कॅनडामधील ब्रम्पटन शहरात BBC टीमशी बोलायला अनेक लोक घाबरले होते. आपलं नागरिकत्व आणि व्हिसा धोक्यात येईल अशी भीती त्यांना वाटत होती. एका पत्रकार परिषदेत कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी हकालपट्टी केलेल्या भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप लावलेत. कॅनडाच्या भूमीवर गुन्हेगारी कृत्यांना प्रोत्साहन दिल्याचा आरोप त्यांच्यावर केला आहे. भारताने त्याला तातडीने प्रत्युत्तर दिलं. हे आरोप म्हणजे अत्यंत बिनबुडाचे असून ट्रूडो सरकार मतांसाठी म्हणजे शीख लोकांच्या मतांसाठी राजकारण करत आहे असा आरोप भारताने केला आहे. त्यानंतर कॅनडाच्या पोलिसांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यात त्यांनी असा दावा केला आहे की भारताचा या हत्याकांडात आणि इतर गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभाग असल्याचे पुरावे त्यांच्याकडे आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ट्रूडो यांची G7 परिषदेमध्ये जूनमध्ये आणि गेल्या आठवड्यात एशियन परिषदेमध्ये म्हणजे 11 ऑक्टोबरलाच भेट झाली होती. कॅनडामध्ये शीख समुदायाची लोकसंख्या 7,70,000 आहे. ही संख्या कॅनडाच्या एकूण लोकसंख्येच्या 2% आहे. त्यामुळे त्यांची वोट बँक अतिशय मोठी आहे. कॅनडा हा भारतातील पंजाबी लोकांचा अत्यंत आवडीचा देश. तिथे जाण्यासाठी आणि लोकांना सहज प्रवेश मिळवून देण्यासाठी अनेक प्रवास कंपन्या उत्सुक असतात. कॅनडाच्या न्यू डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते जगमीत सिंह हे एक शीख नेते आहेत. त्यांनी अगदी आत्तापर्यंत ट्रूडो सरकारला पाठिंबा दिला होता. कॅनडाच्या मंत्रिमंडळात शीख मंत्री मोठ्या प्रमाणात आहेत आणि अनेक जण तिथले खासदारही आहेत. पण तिथले काही भारतीय कॅनेडियन शीख हे खलिस्तान चळवळीचे समर्थक असल्याचं भारताचं मत आहे. भारतातून एक भाग वेगळा काढून शीखांसाठी खलिस्तान नावाचा वेगळा देश तयार करावा अशी मागणी गेल्या कित्येक काळापासून होत आहे. पंजाबमध्ये 1980च्या दशकात खलिस्तान चळवळ जोरात होती. त्या भागात तेव्हा हल्ले झाले आणि हजारो लोक मारले गेले. भारतीय लष्कराने विशेष अभियान राबवून ही चळवळ थांबवली. अमृतसर येथील सुवर्ण मंदिराचा लष्कराने ताबा घेतला. त्यात जर्नेल सिंह भिद्रेनवालेचा मृत्यू झाला आणि त्याचा सूड म्हणून तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींची हत्या करण्यात आली. त्यानंतर 1984 मध्ये शीख विरोधी दंगली झाल्या आणि त्यात 3,000 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. भारताने शीख फुटीरतावाद्यांवर कारवाई करण्याबद्दल कॅनडाला अनेकदा विनंती केली. कारण भारताला असा संशय आहे की हे फुटीरतावादी लोकांचा आधी झालेल्या हिंसक कारवाईशी संबंध होता. पण कॅनडाने ही विनंती कायम धुडकावून लावली आहे. आम्ही अभिव्यक्ती आणि वैयक्तिक स्वातंत्र्याला मान देतो अशी भूमिका कॅनडाने घेतली. आता ज्याची हत्या झाली तो निज्जर नेमका कोण होता? तर हरदीप सिंह निज्जर. याचा जन्म पंजाबमधील जालंधर जिल्ह्यात झाला. 1997 मध्ये तो तरुण असताना कॅनडामध्ये आला होता. तिथे त्याने लग्न केलं. त्याला 2 मुलं आहेत आणि तो प्लंबर म्हणून काम करत होता. ब्रिटिश कोलंबिया भागात तो स्थायिक झाला आणि खलिस्तानचा समर्थक म्हणून त्याने नाव कमावलं. भारताने त्याला आतंकवादी ठरवलं होतं. KTF खलिस्तान टायगर फोर्स या भारतात बंदी असलेल्या कट्टरतावादी गटाचा सदस्य असल्याचा आरोप भारताने त्याच्यावर केला होता. निज्जर 2007 मध्ये कॅनडाचा नागरिक झाला. त्याच्या समर्थकांच्या मते तो शीखांच्या स्वातंत्र्याचा समर्थक होता. पण तो आंदोलन नेहमी शांततेत करत होता. त्याला त्याच्या समुदायाबद्दल प्रचंड जिव्हाळा होता असं मत त्याच्या समर्थकांचं होतं. गेल्या वर्षी जूनमध्ये व्हॅनकूव्हर या उपनगरातील एका गुरुद्वाराजवळ काळ्या रंगाची होडी घातलेल्या दोघांनी त्याची हत्या केली. मृत्यू झाला तेव्हा तो 45 वर्षांचा होता. भारतात खलिस्तान नावाचा देश उभारावा अशा प्रकारचं सार्वमत तो घेत होता. ते कोणावरही बंधनकारक नव्हतं. सीख फॉर जस्टिस या भारतात बंदी असलेल्या गटाकडून तो हे काम करत होता. घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याच्या हत्येत भारताचा सहभाग असल्याचा आरोप कॅनडाने केला. पण ट्रूडो यांचे हे आरोप हास्यास्पद असल्याचं भारताचं म्हणणं आहे आणि भारताने हे आरोप फेटाळून लावलेत. पण भारत आणि कॅनडा यांचे संबंध गढूळ झाल्यामुळे अनेकांना धक्का बसलाय. कारण गेल्या 2 दशकांपासून पश्चिमेकडील देशांसोबत भारताचे संबंध सुधारलेत. पण आता या घटनेमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. भारताचे G7 देशांबरोबर व्यापारी आणि राजकीय संबंध आहेत. कॅनडा हा G7 देश आहे. नोटाचा सदस्य आहे. अमेरिकेबरोबर कॅनडाचे जवळचे आर्थिक आणि राजकीय संबंध आहेत.
पण आता अमेरिकेसोबत भारताचे संबंध सुद्धा सुधारलेत. कमरजीत सिंह गिल यांच्या मते फक्त विद्यार्थ्यांनाच नाही तर सामान्य नागरिकांना सुद्धा या दोन्ही देशांनी घेतलेल्या निर्णयाचा फटका बसणार आहे. भारत सरकारची एक वेगळी भूमिका आहे आणि कॅनडात पुढच्या वर्षी निवडणुका होणार आहेत. मात्र तिथल्या सामान्य नागरिकांना याची फळं भोगावी लागणार आहेत असं मत कमरजीत सिंह यांनी व्यक्त केलं. पण देशाच्या सार्वभौमत्वाला धक्का लावण्याचा आरोप करणारा कॅनडा हा एकमेव देश नाहीये. कारण सप्टेंबर 2023 मध्ये अमेरिकेने निखिल गुप्ता नावाच्या एका भारतीय नागरिकावर गुरपतवंत सिंह पन्नू या खलिस्तानी वकिलाच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप करत त्यावर खटला दाखल केला. पन्नूने व्हिडिओच्या माध्यमातून भारत विरोधात संताप व्यक्त केला होता. पण भारताने हा आरोप मान्य न करता याविरुद्ध एक चौकशी समिती नेमली होती. अमेरिकेने चीनकडे लक्ष ठेवून भारताबरोबरचे संबंध प्रयत्नपूर्वक सुधारले आहेत. अमेरिकेचे पाश्चिमात्य देशांबरोबरचे संबंध जुने आणि ऐतिहासिक आहेत. पाकिस्तानने सुद्धा भारताच्या गुप्तहेरांवर हत्या केल्याचा आरोप केला होता. गार्डियन या वृत्तपत्राने एप्रिल 2024 मध्ये एका लेखात आरोप केला आहे की भारताने कथितरित्या 2020 पासून एका अज्ञात मारेकऱ्याच्या सहाय्याने पाकिस्तानमध्ये 20 लोकांना मारलं. पण जगभरात पसरलेल्या गुप्तहेरांमुळे आणि अंडरकव्हर मोहिमांमुळे हे आरोप सिद्ध करणं कठीण आहे. पण हे आरोप भारताने मान्य केले नाहीत. सौदी अरेबियामध्ये पत्रकार जमाल खाशोगीची हत्या झाली. त्यामुळे सीमापार होत असलेल्या अशा प्रकारच्या हत्या काही नवीन नाही आहेत. पण दोन्ही देशांशी आमची भावनिक नाळ जुळलेली आहे. त्यामुळे हे प्रकरण तातडीने निस्तरावं अशी मागणी आम्ही दोन्ही सरकारला करत आहोत असं कमरजीत सिंह म्हणाले. आता त्या हरप्रीत सिंह निज्जरची हत्या कोणी केली, त्यामागे खरंच काही राजकीय हस्तक्षेप आहेत का, हे अजून तरी समोर आलेलं नाहीये. या प्रकरणात हे दोन्ही देश काय निर्णय घेतील हे पाहणं महत्त्वाचं आहे. पण जर हे प्रकरण चिघळलं आणि काही बंधनं लादली गेली तर त्याचा फटका दोन्ही देशात राहणाऱ्या भारतीयांनाच बसणार आहे.